आज आपण पाहणार आहोत दम आलू रेसिपी। हे बघा किती मस्त झालेले आहेत बघा। धाबा टाईप, हॉटेल टाईप जशी करायची असेल तशी तुम्ही करू शकता। तर चला रेसिपी सुरुवात करूयात। तर ऑइल आपल्याला जास्तच लागतं। मी तुम्ही माप जे बघितलेलं आहे ते 2 माप टाकलेलं आहे। त्यानंतर मी तेजपत्ता टाकत आहे बघा 1 आणि त्यानंतर विलायची टाकलेली आहे 1। त्याला व्यवस्थित तडतडू द्या। त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कांदा। तर बघा जेवढीही तुम्ही करणार आहात, जास्त भाजी करायचं असेल तर जास्त घ्या, कांदे जास्तच लागतात कारण आपण धाबा टाईप करत आहोत। तर अप्रतिम अशी आपली भाजी बनणार आहे बघा। मी मोठे मोठे 2 कांदे एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत। तर हे बघा आपल्याला इथं ब्राऊन ब्राऊन कलर येजेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। बघा असा ब्राऊन कलर आलेला पाहिजे। तर छान कलर आलेला आहे। तर यामध्ये आपण टोमॅटो पेस्ट टाकणार आहोत। जास्त भाजी असेल 2 टोमॅटो घ्या, कमी भाजी असेल 1 टोमॅटो घ्या। तर मी 7 ते 8 आलू घेतलेले आहेत। तर त्याप्रमाणे मी 2 कांदे घेतलेले आहेत आणि 1 मीडियम टोमॅटोज घेतलेला आहे। वाफेमुळे व्यवस्थित दिसत नाही, मी इथं मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आपण याच्यावर आता झाकण ठेवायचं आहे, ज्यामुळे व्यवस्थित शिजून येईल। बघा पाहिजे तसं शिजलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे बघा। टाकून घेऊयात। दही पण छान मिक्स करून घेऊयात मसाल्यामध्ये। त्या छान मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला अद्रक, लसण, कोथिंबीर पेस्ट टाकून घ्यायची आहे बघा। जवळपास 3 टेबलस्पून मी अद्रक, लसण आणि कोथिंबीर पेस्ट टाकलेली आहे। तर अद्रक तुम्हाला थोडी कमी वापरायची आहे। लसण आणि कोथिंबीर बऱ्यापैकी वापरायची आहे। 20 ते 22 पाकळ्या लसणाच्या आहेत। कोथिंबीर 1 ते 1.5 मूठ टाकलेली आहे। मस्त स्मेल येत आहे बघा। थोडा वेळ आपला मसाला शिजण्यासाठी आपण झाकून बंद करून ठेवूयात। त्यानंतर आपल्याला आलू 70% शिजून घ्यायचे आहेत। हे बघा त्यानंतर त्याचं वरची साल काढून घ्यायची आहे आपल्याला। जास्त आलू शिजून देऊ नका बघा, फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला, किंवा 1 शिट्टी करून थोड्या वेळाने काढला तरी चालेल। पूर्ण साल काढून घेतल्याच्या नंतर बघा चमच्याने आपल्याला अशा पद्धतीनं छिद्र पाडून घ्यायचे आहेत। हे बघा अशा पद्धतीने छिद्र पाडून सगळ्याच आलूला घ्यायचे आहेत। त्यानंतर टाकत आहे जिऱ्याचं पावडर। हे बघा थोडं दालचिनी पावडर टाकलेलं आहे, थोडंसं हिंग टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। थोडा मी पनीर मसाला टाकलेला आहे आणि 1 टेबलस्पून काळा मसाला टाकलेला आहे बघा। सगळं टाकून झालेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तेल सुटेपर्यंत आणि थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवायचं आहे। थोडं ऑइल कमी वाटत आहे तर या ठिकाणी मी थोडं ऑइल टाकलेलं आहे बघा। परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकून ठेवूयात थोड्या वेळासाठी। बघा मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। छान उकळी येऊ द्यायचे बघा। छान उकळी आलेली आहे तर असं पाणी आपल्याला गरम वापरायचं आहे। हे बघा आपल्याला पाहिजे तसा मसाला रेडी झालेला आहे। यामध्ये पाणी टाकत आहे, तुम्हाला पाहिजे तेवढं टाका, पण लक्षात ठेवा की दम आलू आहे तर जास्त पाणी नसतं यामध्ये। पाहिजे तेवढंच पाणी, जेवढं तुम्हाला लागतं तेवढं पाणी टाका, पण थोडं कमीच प्रमाण टाका। बघा छान उकळी येऊ द्या आणि उकळी आल्याच्या नंतर आपण टाकणार आहोत लाल तिखट। बघा तुम्हाला पाहिजे तेवढं लाल तिखट टाकून घ्या आणि आपल्याला आता बंद करून 2 मिनिट असंच कमी आचेवर ठेवायचं आहे। तर 2 ते 3 मिनिट झालेले आहेत बघा। अप्रतिम अशी खूप छान स्मेल पण येत आहे। मस्त भाजी झालेली आहे बघा। तर आपल्याला या ठिकाणी आता आलू टाकायचे आहेत। जशा पद्धतीने मी सांगितलं होतं, वरची साल काढायची, त्यानंतर छिद्र पाडायचे आणि त्यानंतर आपल्याला आलू टाकायचे आहेत बघा। मस्त तरी सुटलेली आहे आताच। तर आलू आपण मिक्स करून घेऊयात, ज्यामुळे ना आलूला सगळीकडून हे मसाला लागला पाहिजे बघा। वाव किती सुंदर भाजी दिसत आहे, याही पेक्षा अप्रतिम लागते। हे बघा धाबा टाईप, हॉटेल टाईप, लग्नामध्ये पण अशीच भाजी बनवतात। नक्की अशी भाजी करून पहा। केल्याच्या नंतर कमेंट करून सांगायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला माझे नवीन युनिक विविध रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि इथपर्यंत आलाच आहात तर सबस्क्राईब नक्की करा प्लीज, सपोर्ट नक्की करा।
त्यानंतर एकदा चव पहा आणि मीठ जर कमी असेल तर मीठ टाकून घ्या आणि परत थोडा वेळ आपल्याला 1 ते 1.5 मिनिटासाठी बंद करून ठेवायचं आहे. तर बघा रेडी आहे आपली धाबा टाईप, हॉटेल टाईप आणि लग्नामध्ये जशी करतात तशी मस्त दम आलू भाजी. तर नक्कीच करा आणि केल्याच्या नंतर सांगायला विसरू नका. जशी मी पद्धत सांगितली आहे तशीच करा. गरम पाणीच टाका, थंड पाणी नका टाकू. थंड पाणी जर टाकलात तर चव पूर्ण बिघडून जाते. दही टाकलेली आहे बघा मी, लक्ष करा. दही पण टाकणारच आहात तुम्ही, दही स्किप करू नका. तर चला भेटूयात अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, सुखी राहा, मस्त खा, मस्त राहा, मजेत राहा, एन्जॉय करा आणि माझी नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू.